नमस्कार. आज शुक्रवार दिनांक 27 मार्च. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. काल नांदेड शहरात प्रचंड जल्लोषात श्रीराम नवमी निमित्तानं श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सर्वच मंदिरांमध्ये महाआरतीसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान सायंकाळी शहरातील मुख्य मार्गानं विशाल रॅली काढण्यात आली. पीपल्स कॉलेजची संस्था असलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीमध्ये काही चुकीच्या घटना घडल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान त्यांच्या राजीनामा पत्रावर चर्चा करण्यासाठी कार्यकारी मंडळाची आज रोजी सभा बोलवण्यात आल्याची माहिती आहे. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी स्थापन केलेल्या साईनगर धनगरवाडी येथील श्री साईबाबा मंदिराचा 8वा वर्धापन दिन व श्रीराम नवमी उत्सव हरिभक्त परायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या हरिकीर्तनानं काल पार पडला. नांदेड येथील सत्यशोधक विचार मंच आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियन यांच्या संयुक्त विद्यमानं फुले, शाहू आंबेडकर, साठे, कर्डक प्रेरणेच्या 21व्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन दिनांक 9 मे रोजी करण्यात आले असून संमेलनाच्या अध्यक्षपदी पुरोगामी विचारवंत, प्रख्यात लेखक संपादक तथा महाराष्ट्राचे आघाडीचे पत्रकार संजय आवटे यांची निवड करण्यात आली आहे. जनगणना हे राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाचे कार्य असून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नियोजनासाठी संकलित डेटा महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे या प्रक्रियेत सहभागी प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.